नमस्कार मंडळी, सुलभाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे घरी केलेल्या शेवया घेतलेल्या आहेत. 2 वाट्या घरी केलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. छान अशा आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. 2 वाटी शेवया घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावरती चमचावर तूप टाकून खमंग अशा गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता. छान अशा 5 मिनिट मी भाजून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता गुलाबी कलर आलेला आहे शेवयांना. 5 मिनिटे लागतात भाजून घ्यायला आणि आता पूर्णपणे भाजून झालेले आहेत. आपण शेवया काढून घेऊया. छान अशा खमंग आपल्याला शेवया भाजून घेतलेल्या आहेत आपण. तुम्ही बघू शकता. आणि मी त्याच कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून घेतलेले आहे. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, कढीपत्त्याची पाने आणि पाव चमचा हिंग. आवडीनुसार तुम्ही शेंगदाणे इथे टाकून घेऊ शकता. आणि मी इथे मिडियम आकाराचा 1 टोमॅटो घेतलेला आहे, तोही टाकून घ्यायचा आहे आणि 5 मिनिट परतून घ्यायचा आहे. छान 5 मिनिट परतून झाल्यानंतर आपण त्यात मसाले टाकून घेणार आहोत. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मिरची पावडर. मसाले व्यवस्थित छान आपण वाफवून घेऊया आणि त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर मी इथे 2 वाटे शेवया घेतलेल्या आहेत. त्यासाठी 4 ते 5 वाटी आपण पाणी टाकून घेणार आहोत. चवीपुरते मीठ जाईल. आणि तुम्ही इथे बघू शकता, मी एक छोटासा गुळाचा खडा टाकलेला आहे. तुम्ही ही पद्धत करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. चव पण छान येते आणि छान आपल्या पाण्याला उकळी फुटलेली आहे. त्यात भरपूर अशी कोथिंबीर मी टाकलेली आहे, छोटासा गुळाचा खडा टाकलेला आहे आणि आपण त्यात आता शेवया सोडून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता. आणि छान आपण 5 ते 7 मिनिट शिजवून घेणार आहोत झाकण टाकून. छान शेवया तयार झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. एक 5 ते 7 मिनिट आपण शिजवून घेतलेले आहे शेवया. तुम्ही बघू शकता. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यात कांदाही टाकू शकता. टोमॅटोची चव अप्रतिम लागते आणि त्यात बॅलन्स करण्यासाठी गुळाचा खडा टाकलेला आहे, त्यामुळे चविष्ट होतात. तुम्ही नक्की करून बघा. आणि कशी वाटली रेसिपी तुम्ही करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप 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 धन्यवाद. लवकरच भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.